जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. आपल्या शिवाजी नानावरे यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत. आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदात जाओ. आता विषय भरपूर झालेले आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही भरभरून साथ देताय, प्रेम करताय. असंच तुमचा जो जिव्हाळा आहे, आपले ऋणानुबंध आहेत, हे अधिक अधिक घट्ट झाले पाहिजेत. ह्या मताचे तुम्ही देखील आहात आणि या मताचा मी देखील आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रथमतः विषय आजचा, मी चाललेलो आहे पंढरपूरला. आणि पंढरपूरला जात असताना मी बऱ्याचशा लोकांना आता भेटत चाललेलो आहे. मी काही सेलिब्रिटी नाही आहे, मी साधा माणूस आहे, परंतु माझी दुसरी कामं आहेत. आणि आज पंढरपूरला बारस, काल एकादशी झाली, आज बारशेला चाललेलो आहे. काल देखील जाऊन आलो होतो, परंतु आज परत योग आलेला आहे बारशेला जायचा, म्हणजे बारस म्हणतात त्याला. तर चाललेलो आहे. वारकरी कुटुंबातलाच एक तुमचा युवा वारकरी म्हणून मला साथ द्या. आणि महत्त्वाचा मुद्दा आरक्षणाच्या बाबतीत, आणि कालच्या तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये कालचा जो व्हिडिओ आहे त्याला भरभरून साथ दिलेली आहे आणि आपण जे आहे ते स्पष्ट केलेलं आहे. आता विषय आजचा असा आहे की आरक्षणाचा मुद्दा. आता याच्यावरती मराठा समाजाला हे आरक्षण 100% मिळालं पाहिजे. ह्या मताचा मीच नाही तर ह्या मताच्या अशा अनेक लोक आहेत की त्यांचं असं मत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अगदी बरोबर आहे, तंतोतंत खरं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. आता काही लोक असं बोलतायत की मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज, परंतु त्या काळामध्ये आरक्षणाची गरज नव्हती. ज्या वेळेस आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना आरक्षण घ्या म्हणून सुनावलं होतं किंवा घ्या असं सांगितलं होतं, त्यावेळेस आरक्षणाची गरज नव्हती. कारण त्यावेळेचा जो काळ होता, सिच्युएशन होती ती वेगळी होती. त्यावेळेस 100-200 एकराच्या बागायती, जिरायती, कोरडवाहू जमिनी होत्या. आणि त्यावेळेस आपल्या कुटुंबामध्ये लोक सुद्धा किती होती, कशा पद्धतीची होती, वेगळी वेगळी, बरोबर. परंतु आता काय झालं, पंजोबा, आजोबा, वडील, मुलगा, त्याची मुलं, त्याची मुलं, म्हणजे हे वाढत गेलं. लोक वाढली, जनसंख्या वाढली. हे सर्व श्रुत आहात तुम्ही लोक, तुम्हाला कळतंय. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती येऊन ठेपले, कारण त्यांना देखील गरज आहे. तुम्ही पाहिलं, आपण 10 मॅच जिंकलो, 11वी हरलो. हीच परिस्थिती त्या मराठा मुलांच्या बाबतीत घडते की तुम्ही 70, 75, 96, 97, 98% मार्क पाडता आणि कुठंतरी एखाद्या ह्याच्यावरून तुम्ही म्हणजे आरक्षणाचाच मुद्दा कुठंतरी येतो आणि त्याला ते घरी बसावं लागतं. मग त्याच्या डोक्यामध्ये अनेक विचार येतात की मी एवढं करून, मी एवढं सगळा अभ्यास करून सुद्धा मला आरक्षणामुळे घरी बसावं लागलं. त्याच्यामध्ये मनामध्ये चीड निर्माण होते. तर असं काय मित्रांनो, चिड करू नका. आरक्षण हे मिळणारच आहे. आणि आता जो मनोज जरांगे यांनी जो लावून धरलेला आहे कणखरबाना, याच्यामध्ये आरक्षण निश्चितपणाने मिळेल. काल जर तुम्ही पाहिलं असेल तर त्र्यंबकेश्वरच्या या ठिकाणी योगायोगाने आपली मोठी 17 सीटर गाडी पण त्र्यंबकेश्वरलाच होती आणि जरांगे साहेबांची सभा सुद्धा तिथंच होती, मनोज जरांगेंची. तर त्या ठिकाणी असं ऐकावयास मिळालं किंवा आम्ही देखील तिथं पाहिलेलं आहे की काहीतरी पोती भरून कुणबीचे जात प्रमाणपत्राचे दाखले त्या ठिकाणी मिळालेले. मला एक प्रश्न पडलेला आहे पत्रकारिता म्हणून की एवढी पोती भरून जात पडताळणीचे कुणबीचे दाखले जर त्या ठिकाणी पडले तर एवढ्या दिवस हे दाखले तिथं का धूळ खात पडलेले आहेत? हे दाखले नक्की कुठले आहेत, कुणाचे आहेत, हे कशासाठी पोत्यामध्ये भरून ठेवलेले आहेत? याच्यावरती फार आपल्याला सरकारने याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि जनतेने त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे. हे सुद्धा आपल्याला थोडंसं आता पाहावयास लागणार आहे. कारण कसं होतं, अचानक एवढ्या त्र्यंबकेश्वरमध्ये पोतीच्या पोती भरतायत, दाखले मिळतायत आणि हे दाखले का एवढ्या वर्षे झाकून ठेवले होते, ते तिथल्या समाजाला, तिथल्या लोकांना का दिले नव्हते, याचं देखील आपल्याला थोडंसं त्यांना विचारावं तर लागणारच आहे. जाब विचारायचा म्हणजे विचारायचा का, आपण गुलामगिरीत राहत नाही, त्याच्यामुळं मागं हटायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय आता येतो राजकीय समीकरणामध्ये. जर तुम्ही बघितलं तर ओबीसी म्हणजे फक्त माळी नाहीये, हे सुज्ञ आणि जाणकार सुशिक्षित लोकांच्या लक्षात येत असेल की ओबीसी म्हणजे फक्त माळी नाहीये. याच्यामध्ये अनेक प्रजाती आहेत.
त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे काहीतरी 300च्या पुढे जाती होत्या, त्या कमी करून काहीतरी कमी झालेल्या आहेत. त्याचं देखील आपण घेणार आहे. आपल्याकडं आपण ते पुस्तकं वगैरे आणून ठेवलेले आहेत. कारण कसं होतं, एखादा शब्द जरी चुकीचा गेला तरी लोक, तुम्हाला माहिती आहे, 9 चांगली कामं करा आणि 10वं काम चुकू द्या, त्याचा कार्यक्रम पब्लिक आहे करेक्ट लावणार. आणि तुम्ही तर सर्वजण माझ्या जीवाभावाचे असलं तरी तुम्ही पण मागं पुढं पाहणार नाहीत, याच्यात तीळ मात्र शंका मला देखील नाही. पण आता जर राजकीय आरक्षणाचा विषय घेतला तर ओबीसींच्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की मराठ्यांना आरक्षण मिळू द्या, आमची दुमत नाही. फक्त त्यांचं एकच मत असं आहे ओबीसींचं की जे काय आमचं राजकीय अस्तित्व आहे, म्हणजे राजकारणामध्ये तुम्हाला जर पाहायचं झालं तर ओबीसीच्या इतर जाती किंवा माळी म्हणून पहिल्यांदा सुरुवात होती ती माळींपासून, आणि त्याच्यानंतर नाही इतर जाती चालू होतात. आता ॲक्च्युली खरं तर जातीपाती मानणारा मी नाही, का तर मी ह्यांचा भक्त आहे आणि छत्रपती म्हणलं की आमचं ऊर भरून येतो. परंतु असू द्यात, ह्या जाती नंतर ह्या लोकांनी केल्या, आपलेच पूर्वजच होते म्हणून आपण मान्य करायचं, काय हरकत नाही. तर मग आता राजकारणामध्ये ज्यावेळेस ओबीसींचा हे होणार समावेश, राजकीय म्हणून कसं बघितलं जाणार त्याच्याकडे, ओबीसींचं जे आरक्षण आहे त्याच्याकडे राजकीय म्हणून आता सरकारवरती फार मोठी जबाबदारी आलेली आहे. सरकारला मराठ्यांना देखील आरक्षण द्यायचं आहे, सरकारला ओबीसींचं आरक्षण देखील वाचवायचं आहे. त्याच्यामुळे सरकार हे अडचणीत गावलेलं आहे. सरकारची आता द्विधा मनस्थिती झालेली आहे. कारण परिस्थिती तुम्ही जर बघितली तर अतिशय नाजूक परिस्थिती, बोलायला काय जात नाहीये, चौकात उभा राहून चहा प्याता प्याता म्हणते हे आरक्षण द्यायला काय जात नाही. पण तसं नसतं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा झालेला आहे की जर हे आरक्षण आज कुणबीचं जर मराठा समाजाला दिलं, हे जर एवढं मोठं वादळ, हे जर एवढं मोठं दृश्य तिथं आपण बघितलेली सुरुवातीची जी झालेली आणि आता मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेलं हे वादळ, ह्या वादळाला रोखणारं तर कुणी तयार झालं नाही. आणि मग हे जर वादळाला जर आपण कुणबीच्या ह्याच्यातून आरक्षण दिलं, असं ओबीसीच्या लोकांना आता असं वाटायला लागलेलं समाजाला की बाबा जर ह्यांना जर एवढे जर कुणबीचे प्रमाणपत्र दिले किंवा हे जर ओबीसी मध्ये दाखल झाले, बघा शब्द नीट ऐका, जर ह्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं गेलं, तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, प्रश्नचिन्ह आहे. आणि मग ह्यांचं राजकीय भवितव्य अडचणीत येणार आहे. कुणाचं? ओबीसी वाल्यांचं. का आता आज जर तुम्ही बघितलं काही ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये 17ची बॉडी असते, त्या ठिकाणी 1 किंवा 2 सदस्य ओबीसीचे आहेत. म्हणजे जशी तिथं तर ही जी जनगणना, सॉरी फोन आलता आणि थोडं लवकर चाललेलो आहे ना, 7 वाजलेले आहेत सकाळचे, त्याच्यामुळं थोडंसं सॉरी, त्याबद्दल माफ करा. तर 17 ग्रामपंचायत सदस्य असतात, तर त्याच्यामध्ये 1 किंवा 2 ओबीसी समाजाचे असतात. मग ते कुठला असतो त्याच्यात ते बाकीच्या प्रजाती आहेत त्याच्यानुसार. मग पंचायत समिती असन, जिल्हा परिषद असन, आमदारकी असन, खासदारकी असन, इतर कोठ्यातली काही जी आरक्षणाची जी काय पद्धत आहे, तर हे राजकीय भवितव्य ओबीसींचं धोक्यात येत आहे. म्हणून हे सगळं खाटाटोप चाललेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे की बाबा आता मग घडणार काय किंवा होणार काय, तर मला तरी असं वाटतंय की सरकारने काल जसं आंबेडकरांच्या एका वाक्यातून असं आलं की मला मुख्यमंत्री करा, मी आरक्षण देतो. म्हणजे आंबेडकरांकडे काहीतरी एखादं काहीतरी असेल तर आंबेडकरांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे, बाळासाहेब आंबेडकर. तर त्यांच्याकडे नेमकं काय आहे त्यांच्याशी आता सरकारने ह्या सगळ्या गोष्टींचा विचारविनिमय केला पाहिजे. ओबीसींचे 4 नेते घ्या, आंबेडकरांना तिथं बाळासाहेबांना घ्या, त्याच्यानंतर राजसाहेब ठाकरेंना. म्हणजे का ज्या लोकांना माहिती आहे कशा पद्धतीने करावं लागणार आहे, ट्रीट तर करावं लागणार आहे, हँडल तर करावं लागणार आहे, मनोज जरांगेंना त्या ठिकाणी बोलून घ्या. आणि सगळ्यांच्या सर्वानुमत आहे की बाबा राजकीय भवितव्य ह्या प्रजातींचं किंवा ह्या ओबीसीवाल्यांचं अडचणीत येणार आहे. मग आपण मराठा समाजाला कशा पद्धतीने आरक्षण दिलं पाहिजे ह्याच्यावरती बसून तोडगा काढला पाहिजे. कारण आता एक 4-5 दिवसापूर्वी एक कोणत्या तरी TV चॅनलवाल्यांनी मनोज जरांगेंना पण हाच प्रश्न केला होता की यांचं भवितव्य जर धोक्यात येत असेल, ओबीसींचं राजकीय भवितव्य, तर त्यावेळेस तुमचं मत काय असेल. तर मनोज जरांगेंनी सुद्धा देखील सांगितलेलं आहे की बसून कुठेतरी ह्या गोष्टी मिटवल्या पाहिजेत. कारण हे बसून मिटवल्याशिवाय पुढचा मार्ग सापडणार नाहीये. आणि हे गोष्ट 100% आरक्षणाच्या एकदम योग्य दिशेने वाटचाल केलेली आहे. आपण जवळ पोहोचलेलो आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरती. नसल
तर सर्व समाजांनी, सर्व जाती धर्मांनी याच्यामध्ये एकच आता पाऊल उचलायला लागणार आहे. कारण समाजामध्ये तेढ तर निर्माण नाही झाली पाहिजे. इतर जातीचे तुमचे मित्र आहेतच, माझे देखील आहेत, तसे तुमचे देखील आहेत. मग आपल्या मित्रांच्या मध्ये, समाजामध्ये तेढ निर्माण होण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचं तारतम्य बाळगायला लागणार आहे. आणि ही खरी लढाई आपल्या युवकांच्या हातात आहे. युवक ज्या वेळेस पेटतो त्यावेळेस तो कोणाच्या बापाला देखील ऐकत नाही. त्याच्यामुळं आपल्यासारख्या युवकांनी एकत्र येऊन आपणच तिथं काहीतरी केलं पाहिजे, किंवा समान नागरी कायद्यासाठी आपण सरकारला काहीतरी कुठल्या मार्गाने सुचवलं पाहिजे. कारण हे जे आमदार खासदार आहेत, तुम्ही पाहताय पहिल्या दिवसापासून लढाईमध्ये उतरलेले नाहीत. कशा पद्धतीने ह्यांचं व्यूह रचना चालू आहे हे देखील अद्याप माहीत नाहीये. परंतु असू द्यात, जे काय मला वाटलं ते मी सकाळ सकाळ तुमच्याशी बोललो. ह्याच्यावरती अजून देखील मी थोडासा अभ्यास करून तुम्हाला व्हिडिओ बनवत राहीन. जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. आजच्या दिवसाच्या सर्वांना गोड साऱ्या शुभेच्छा. झालं गेलं गंगेला मिळालं. इथून पुढं अशीच सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण नवीन कुठेतरी बातम्यांच्या चॅनलवरती काम पाहत आहे, त्या ठिकाणी आपल्याला लवकरच पांडुरंगाचरणी प्रार्थना आहे की लवकरच यश मिळू दे, काम मिळू देत. असू द्यात. जय महाराष्ट्र.